नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूबच्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, बऱ्याचशा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या कथाकथन या स्वरूपात कराव्या म्हणून मी हे याच्यामध्ये करतो आहे. आपल्याला जर गोष्टी आवडल्या तर सबस्क्राईब करा आणि मला सांगा. बऱ्याचशा गोष्टीच्या शेवटी एखादा प्रश्न विचारतो, त्याचं जर उत्तर आपल्याला देता आलं तर छान, कळवा मला. तर आजची गोष्ट, रात्रीचे किती वाजले होते हे मला माहीत नव्हतं, पण फोन वाजला. गेले कित्येक वर्ष झोपायला जाताना कॉर्डलेस फोन माझ्या उजव्या बाजूलाच असायचा, कारण रात्री कॉल आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी यायचे. इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये बरंच काम करत असल्यामुळे हा प्रकार अनअवॉइडेबल होता. तर फोन वाजला, मी गाढ झोपेत होतो. एक 3 रिंग वाजल्यानंतर मी तो उचलला. नॉर्मली मी पहिल्या किंवा दुसऱ्या रिंगलाच उचलतो. 3-4 रिंग झाल्या होत्या, मी फोन उचलला. कोणाला फोन असणार याची कल्पना होती. दुसऱ्या बाजूला ॲन्सरिंग सर्व्हिस होती. ॲन्सरिंग सर्व्हिसची बाई म्हणाली, काय फोन पॅच करू का, ICUचा कॉल आहे, मे आय पॅच इट. म्हटलं शुअर. जुन्या भारतामध्ये जशा त्या किंवा हिचकॉकच्या पिक्चरमध्ये त्याच्या त्या बायका असं घालून ते फोन कनेक्ट करायच्या गावामध्ये, तसंच मला वाटलं. ICUचा फोन होता. ICUची नर्स आली. डाक, वी हॅव ए पेशंट ऑन अ व्हेंटिलेटर. म्हटलं किती वर्षाचा आहे? 37-38 year old. म्हटलं काय? तर म्हणे लुक्स लाईक ड्रग ओडी. ड्रग ओडी म्हणजे ड्रग ओव्हरडोस करून रेस्पिरेटरी अरेस्ट झाल्यानंतर आणला होता असं वाटलं. आता एवढा यंग पेशंट आणि म्हणून मग मी म्हटलं चल ठीक आहे, मी येतो. बरेच वेळा मी नीट कपडे न करता पायात नुसत्या चपला अडकवून कारमध्ये बसून गेलेलो आहे, कारण सगळेच ओळखतात. उगीच ड्रेसअप करायची जरुरी नसते काही वेळा. त्यामुळे मी तिथे गेलो आणि नॉर्मली ड्रग ओडीच्या केसेसमध्ये बरेच वेळा बाजूला खास कोणी नसतं, कारण की ॲक्सिडेंटल ड्रग ओडी हा एक प्रकार असतो आणि काही लोक ड्रग घेतात आणि मग त्यांचे मित्र पळून जातात. तर हा 37 वर्षाचा माणूस होता. याची बेडभोवती याची बायको होती. याची एक 5 ते 7 वर्षाची मुलगी होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा एक मित्र पण होता. तो मित्र त्याचा बिझनेस पार्टनर होता. तर विचारलं काय झालं, तर या माणसाचा बिझनेस होता. इट्स लाईक अ पिरॅमिडल स्कीम. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण पिरॅमिडल स्कीम म्हणजे पिरॅमिड जसा असतो तशी. म्हणजे खालच्या लोकांना आणखीन गिराईकं आणायची विकायला प्रॉडक्ट, आणि प्रत्येक जे मेन लोक असतात त्यांना कोणीही केव्हाही काहीही विकलं तर कमिशन मिळतं. म्हणजे समजा $10ची गोष्ट तुम्ही विकली, तुम्हाला $1 मिळतो. तुमच्या वरच्याला ज्याने तुम्हाला रिक्रूट केले त्यालाही पैसे मिळतात, त्याला ज्याने रिक्रूट केलं त्यालाही पैसे मिळतात. त्यामुळे अशी ही पिरॅमिडल स्कीम असते. ही स्कीम बरेच वेळा करतात लोक आणि त्याच्यामध्ये पैसे मिळवतात पण. तर या माणसाला या पिरॅमिडल स्कीममध्ये बरेच पैसे मिळाले होते आणि यांनी 7,000 स्क्वेअर फीटचं नवं घर बांधलं होतं. नव्या घरात हा मूव्ह झाला आणि मग त्यांनी जंगी पार्टी केली. किती लोक बोलत वगैरे मी विचारलं नाही, पण त्यांनी मोठी पार्टी केली. अर्थात दारू होतीच. लोक गेल्यानंतर ह्यानी आणि याच्या बिझनेस पार्टनरने कोकेनचा वापर केला. याला कार्डियाक अरेस्ट झाली. 911ला कॉल गेला म्हणजे, आणि पॅरामेडिक्स आले. आता ब्रीदिंग खूपच कमी होतं का नव्हतंच. त्यांनी त्याला कार्डियाक रिससिटेशन केलं, तोंडावरनं ट्यूब टाकले, रेस्पिरेटरवरती टाकलं आणि ते आणलं.
अशा केसेसमध्ये तपासण्यासारखं खास काहीच नसतं. मी तपासलं, लंग्स क्लिअर होते, चेस्ट एक्सरे नॉर्मल होता, ब्लड काउंट्स नॉर्मल होते. अर्थात ड्रग्समध्ये कोकेन आणि पॉट होतंच. रेस्पिरेटरवरती कंप्लीट सपोर्ट होता, म्हणजे हा स्वतः ब्रीथ करत नव्हता. अशा वेळेला काही करण्यासारखं नसतंच. बेसिकली वी सपोर्ट देम ऑन द रेस्पिरेटर फॉर 2 or 3 days, 3-4 दिवस 5 दिवस सपोर्ट करायचा. पाहायचं शुद्धी कितपत येते मग करायचं. कॅट स्कॅन ब्रेनचं केलेलंच होतं, ते नॉर्मल होतं. म्हणजे असं नव्हतं की याला काही स्ट्रोक झाला आहे किंवा काही. मी बायकोला समजावून सांगितलं. बायकोशी बोलताना माझी एक गोष्ट लक्षात आली. त्याचा जो बिझनेस पार्टनर होता तो भयंकर ॲक्टिव्ह होता बोलण्यामध्ये आणि प्रश्न विचारण्यात. काय होणार, केव्हा होणार, काय एक्सपेक्टेशन यावर त्याचे याच्या बायकोपेक्षा जास्त प्रश्न होते. मी बरीच उत्तरं दिली. म्हटलं मी उद्या सकाळी पाहीन, पुन्हा बोलू. बाजूला छोटी मुलगी होती, तिच्याकडे नुसतं पाहिलं. दुसऱ्या दिवशी परत सकाळी पाहायला गेलो. फरक काहीच नव्हता. नॅचरली 4-5 तासात काय फरक पडणार. सकाळी 7-8ला मी गेलो असेल राऊंडला आणि रात्री 2ला पाहिलं होतं. खास फरक नव्हता. मी पुन्हा समजावून सांगितलं. म्हटलं ऑल दॅट वी कॅन डू की त्याला सपोर्ट करायचं. जर हा जागा नाही झाला तर मग एक छोटी नळी नाकांना घालू आणि न्यूट्रिशनली तिला त्याला फीड करू. अँटीबॉडीचा प्रश्न होता. थोडे स्टेरॉइड दिले होते. फक्त एवढंच होतं नवीन की मी न्यूरोलॉजिस्टला बोलवलं होतं. न्यूरोलॉजिस्ट आला आणि त्याने MRI ऑर्डर केला. EEG ऑर्डर करायचा त्याचा विचार होता, कारण सीजर्स वगैरे नाही त्याचा म्हणून. आणि मग तो गेला. यांच्याशी तो बोलला होता आणि साधारणतः प्लॅन तेच होता. एक 5-7 दिवसात जर काहीच फरक पडला नाही तर मग काय करायचं हा फक्त प्रश्न होता. पण त्याचं सुतोवाचं पहिल्याच दिवशी करावं असं मला वाटलं नाही. म्हटलं 4-5 दिवस जरा ही इन्फॉर्मेशन रुजू द्या आणि त्यांना रियालिटी एक्सेप्ट करायची तयारी करूया. म्हणून मी नुसतं मोघम म्हटलं होतं की जे लोक रिस्पॉन्स सुरू होतो, कारण की ह्याच्यामध्ये ब्रेन फ्राय झालेलं आहे, ब्रेन डॅमेज झालेलं आहे लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे, त्यांना प्राणवायू न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे यांचं ब्रेनला डॅमेज झालं आहे, ज्याला हायपॉक्सिक एन्सेफलापॅथी असं मोठं नाव दिलेलं आहे. अर्थ एवढाच की ब्रेनला ऑक्सिजन लागतो, तो मिळाला नाही म्हणून तो गेलेला आहे. तर म्हटलं पाहू 4-5 दिवसात जागा झाला तर. स्टेरॉइड दिले होते, बाकी काही देण्यासारखं नव्हतंच. EEG केला, ब्रेन वेव्ह रेकॉर्डिंग, त्यात काही सीजर वगैरे नव्हते. जनरलाइज स्लोईंग म्हणतात ते होतं. एक 3-4-5 दिवस आणखीन गेले. रोजची व्हिजिट माझी होती. बायकोशी बोलायचो आणि त्या मित्राशी बोलायचो. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला प्रश्न विचारला की याला ऐकू येते का, म्हणजे कॅन ही अंडरस्टँड व्हॉट वी आर सेइंग. माझा एक नेहमीचा फॉर्म्युला आहे, कारण अनसर्टन्टी आपल्यामध्ये असते मेडिसिनमध्ये. मला माहिती नाही ऐकू येतं की नाही, आणि त्यावेळची गोष्ट ही जो 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आपल्याला लोक अनकॉन्शियस वाटतात आहेत आणि नॉनस्पॉन्सिबल आहेत, पण त्यांना ऐकू येतच नसेल कशावरनं. आणि नंतर जेव्हा मी ही पुस्तकं वाचलेली आहेत, प्रूफ ऑफ हेवन नावाचं एबन अलेक्झांडर न्यूरोसर्जनचं पुस्तक आहे, त्याच्यानुसार त्यांना ऐकू येत होतं, त्यामुळे त्यांना ऐकू येऊ शकतं अशी शक्यता आहे असं मी सांगितलं. आणि त्याला म्हटलं तुम्ही बोलत राहा त्याशी, त्याला सांगा की मी तुझ्या बाजूला आहे, आम्ही तुझ्यासाठी प्रेयर करतोय, आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. तर मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ICUत दुसरा पेशंट पाहायला गेलो होतो. त्यांनी एक छोटीशी कॅसेट बाजूला ठेवली होती. आज या गोष्टीला 25 वर्ष झाली, पण मला अजून आठवत आहे. त्या छोट्या मुलीचा आवाज होता त्याच्यामध्ये, ज्यात त्यांनी कॉन्स्टंट चालू ठेवलं होतं, डॅडी दिस इज लॉरन, आय लव्ह यू. डॅडी दिस इज लॉरन, आय लव्ह यू. आपल्याकडे काही वेळा गीतेचा पाठ आपण लावतो किंवा एखादं स्तोत्र लावतो, त्याप्रमाणे इथे यांनी ती कॅसेट म्हणा का रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं. फरक काहीच पडला नाही. तिसऱ्या दिवशी मग मी नाकातनं एक ट्यूब टाकले आणि त्याला फीडिंग सुरू केलं.
3-4 दिवसानंतरची गोष्ट आहे. 7 दिवस व्हायला आले होते. न्यूरोलॉजिस्ट आणि यांचं बोलणं झालं आणि जवळजवळ मारामारीच झाली. न्यूरोलॉजिस्ट त्यांना सांगितलं की हा 4 दिवस उठलेला नाही आहे, 5 दिवस होतील उद्या का 6 दिवस होतील. तेव्हा मला असं वाटतंय की आशा नाही. तो खवळून उठला त्याचा मित्र, बिझनेस पार्टनर. तो म्हणे तुम्हाला कशावरनं कळते, तुम्हाला काय माहिती, तुम्ही नुसतं स्टॅटिस्टिक्स सांगताय, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला काय माहिती. तो म्हणे अरे बाबा EEGमध्ये खूपच स्लोईंग झालेलं आहे, म्हणजे ब्रेन ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि रेस्पिरेटर तर आम्हाला सपोर्ट करायला लागतो आहे. त्यांनी मला सांगितलं की आय डोंट वॉन्ट टू सी दिस गाय अगेन. मी बायकोला विचारलं आणि मी दुसऱ्या एका न्यूरोलॉजिस्टला सेकंड ओपिनियन म्हणून बोलवलं. त्यांनी गोळमोळ बात केली आणि चालू ठेवलं. त्यांना काही करण्यासारखं नव्हतंच, मलाही काही खास करण्यासारखं नव्हतं, कारण की रेस्पिरेटरवरती होता. तो काही कमी करण्याचा चान्स दिसत नव्हता पहिल्या आठवड्यात. एक 10-12 दिवस झाले, 10 दिवस झाले असतील, 12 दिवस झाले असतील, अजून हा रेस्पिरेटरवरती होता. आणि मला त्या नर्सचा कॉल आला, इन्चार्ज नर्सचा. म्हटलं काय, म्हणे या लोकांनी रिक्वेस्ट केली आहे की मला काही स्पेशल लोक आणायचे आहेत की ज्यांना एंजल्स दिसतात, देवदूत दिसतात. तर ICUत म्हणे आपण असं काही करत नाही, तर तू इन्चार्ज आहेस ICUचा, तर तुला काय वाटतं. मी म्हटलं ॲज लॉंग ॲज दे डू नॉट डिस्टर्ब आवर फ्लो ऑफ ICU केअर आणि अदर पेशंट्स, दॅट्स फाईन. त्यांना जर कोणाला बोलवायचं असेल, आपल्यात म्हणतो ना आपण स्वामीजी, गुरु, कोणालाही बोलवायचं तर बोलवा. मी काही त्यावेळेला नव्हतो, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा तो माणूस आणि त्याची म्हणजे राधाचा मित्र आणि याची बायको आले आणि मला म्हणाले की काल फेथ हिलर आले होते आणि दे सॉ एंजल्स अराउंड हिम, म्हणजे पर्सनल एंजल्स त्याच्या बाजूला होते. आणि ज्या अर्थी ते एंजल्स आहेत त्यांनी असं सांगितलं की हा काय मरणार नाही आहे. मला काय होते ते दिसत होतं मेडिकली, म्हणजे हा माणूस काही जगेल असं वाटत नव्हतं. एक साईड बार म्हणून छोटंसं सांगतो. रिसेंटलीच आत्ता काही लोकांनी पेट स्कॅन केली आहेत, ज्याला ॲक्टिव्ह पेट स्कॅन म्हणतात, किंवा ज्याच्यामध्ये ब्रेनवेव्ह ॲक्टिव्हिटी चालली आहे कुठे हे कळू शकतं किंवा लोकलाईज करता येतं. जेव्हा त्यांनी अशा व्हेजिटेटिव्ह किंवा अनरिस्पॉन्सिव्ह किंवा अनकॉन्शियस कोमात असलेल्या लोकांची पेट स्कॅन केली, प्रश्न विचारला, तर ब्रेनमधला अमुक एरिया लाईटअप व्हायचा. फॉर एक्झाम्पल, जर मी प्रश्नाला सांगितलं की तुझा उजवा हात वरती कर, तो उजवा हात वरती करायचा नाही, पण ब्रेनमध्ये जिथे तो भाग रिप्रेझेंट होतो तो भाग लाईटअप व्हायचा. त्यामुळे असं कळलं आहे की साधारण 20-30% लोक ज्यांना आपण ब्रेन डेड किंवा व्हेजिटेटिव्ह म्हणतो, ते कदाचित लॉक्ड इन नावाच्या सिंड्रोममध्ये असते. म्हणजे त्यांना करता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, पण ऐकू येऊन कळतं. त्यांना सांगितलं जीभ बाहेर काढा, तर तो ब्रेनमधला एरिया लाईटअप होतो. हे एक साईड बार होता. त्यावेळेला तसं काही नव्हतं, मी काही केलं नव्हतं, अवेलेबल पण नव्हतं. एनिवे, सो ह्याचं ही क्वेश्चन चालू झाली. मग मी त्यांना म्हटलं की आता आपल्याला ट्रेकियास्टमी करायला लागणार, कारण की याला जर तुम्ही म्हणताय रेस्पिरेटरवरनं काढायचं नाही, म्हणजे पुल द प्लग, बंद करायचं नाही, तर आता काय करणार. ट्रेक तर करायलाच पाहिजे, कारण फार दिवस तर तोंडातली किंवा नाकातली ट्यूब ठेवली तर ट्रेकियामध्ये, विंडपाईपमध्ये स्टेनोसिस होऊ शकतं आणि मग आणखीन पुढे त्रास होईल. शेवटी ते तयार झाले. एक साधारण 14व्या दिवशी 13व्या दिवशी आम्ही ती केली आणि रेस्पिरेटर तर तोंडातली ट्यूब इथे आली, एवढाच फरक. त्यावेळेला त्यांना मला परत ICUचा फोन आला की या लोकांनी रिक्वेस्ट केली आहे की त्यांना अरोमा थेरपी करायची आहे. निरनिराळ्या प्रकारची जी तेलं मिळतात किंवा तेल मिळतात, ऑइल्स, त्याची थेरपी करून हा जगेल असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हटलं की हे पहा, काहीही करा, मशीनला हात लावू नका, ट्रेकियास्टमीला डिस्टर्ब करू नका. आमच्या लाईन्स ज्या आहेत, आर्टियर लाईन, सेंट्रल लाईन,
वगैरे वगैरे वगैरे. त्याला काही करू नका, मला बाकी तुम्ही बाजूने काही करा. म्हणजे मी म्हणणार तो धिंगाणा घाला, पण त्यांना काही करा. अगेन कंडिशन तीच, दुसऱ्या ICUतल्या पेशंटला डिस्टर्ब न झाला पाहिजे. आमच्या नर्सची जी काय काळजी तिला करते आहे, व्हायटल सायन्स घ्यायचे आहेत, औषधं द्यायची आहेत, त्याच्यामध्ये डिस्टर्ब न झाला पाहिजे. शेवटी ते फेथ हिलर येऊन गेले होते, त्याचप्रमाणे हे अरोमा थेरपीवाले पण आले. त्याची ट्रेकिओस्टॉमी मी केली आणि मला इन्शुरन्स कंपनीचा कॉल आला की ज्या हॉस्पिटलमध्ये हा ॲडमिट झाला होता ते हॉस्पिटल त्याच्या इन्शुरन्सवरती नव्हतं आणि त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करायचं चाललं होतं. पेशंटची फॅमिली खवळून उठली, परंतु इन्शुरन्सच नाही म्हणाल्यानंतर, आणि तसं ते हॉस्पिटल एक 10 मैलावरतीच होतं आणि ते हॉस्पिटल पण खूप मोठं आहे. म्हणजे ते लिटरली 900 ते 1000 बेड असतील आणि 5-10 ICU, व्हेरी गुड रेप्युटेशन. त्यामुळे तसं काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही त्याला तिथे ट्रान्सफर केला. 2 आठवडे झाले होते आणि काय झालं मला माहिती नाही. फेथ हिलर येऊन गेले होते, अरोमा थेरपी झाली होती आणि मी तिकडे साधारण संध्याकाळी येतो, कारण ते हॉस्पिटल माझ्यापासून ऑफिसपासून जरा दूर होतं. आणि मी रेस्पिरेटरचा रेट कमी करायला सुरुवात केली आणि टू माय सरप्राईज आणि ब्रीदिंग सुरू केलं होतं. ब्रीदिंग सुरू केलं होतं आणि डोळे उघडायला सुरुवात केली होती. 3 आठवडे होऊन गेले होते. म्हणजे स्टॅटिस्टिकल प्रॉबॅबिलिटीमध्ये हा नव्हता. 5 आठवडे गेले आणि 5व्या आठवड्यात आता रेस्पिरेटर मी जवळजवळ बंद केला आणि तो बंद केल्यानंतर मी आता सेडेशन कम्प्लिटली बंद केलं. आणखीन 3 दिवस गेले आणि डोळे उघडलेले होते. मुलीकडे आणि बायकोकडे पाहून हसला होता आणि हात स्क्वीज करायला सांगितला, बोटं, तर कमांड फॉलो करत होता. 6 आठवड्यानंतर हा जवळजवळ शुद्धीवर आला होता. त्याची ट्रेकिओस्टॉमी, तिथली ट्यूब काढावी की नाही हा प्रश्न होता. मी जरा थोडासा दचकतच होतो. पण ट्रेकिओस्टॉमी ट्यूब ही व्होकल कॉर्डच्या खालती असते, व्होकल कॉर्ड्सच्या खालती असते. त्यामुळे बोलता येत नाही अनलेस तुम्ही बोट ठेवून जोरात श्वास घेतला तर बोलता येतं. मी ती ट्रेकिओस्टॉमी काढायचं ठरवलं. मला संध्याकाळी जायला लागलं तिकडे आणि ती जरा फॅमिली थोडीशी अपसेट होती, कारण त्यांना वाटलं ट्रेकिओस्टॉमी काढणं ही एक सर्जरी आहे आणि मी ती संध्याकाळी कशी करेन, कारण त्यांना उत्सुकता होती की काय करायचं. मी तिथे गेलो, सुचर कट केली आणि ट्रेकिओस्टॉमी काढली आणि तिथे साधा एक गॉज पीस ठेवला. ते थक्क झाले, म्हणजे हे काय, म्हटलं दॅट्स इट. ट्रेकिओस्टॉमी काढली आणि मी त्या माणसाला सांगितलं की तू त्या गॉज पीसवरती एअर लीक होऊ नये म्हणून बोट ठेव, अंगठा किंवा बोट, आणि तू बोलायचा प्रयत्न कर. आणि त्याने पहिल्यांदा बोलायचा प्रयत्न केला आणि त्याच्या मुलीचं नाव घेतलं लॉरन. ती बायको आणि ती मुलगी एवढे आनंदित झाले होते की विचारच नको. जवळजवळ आणखीन 8 दिवस आम्ही त्याला ठेवलं. फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. हा जागा होता पण मेंटली नॉर्मल नव्हता. त्याला रिहॅबमध्ये पाठवला. 4 आठवडे रिहॅबिलिटेशनमध्ये. त्यानंतर तो माझ्या ऑफिसमध्ये आला, चालत आला, व्हीलचेअरमध्ये नाही, बोलला. माझ्या दृष्टीने मला त्याचा प्रिव्हियस मेंटल स्टॅटस किंवा इंटलेक्ट किती होता माहिती नाही, पण बिझनेसमन असून 7-8 हजार स्क्वेअर फीटचं घर बांधणारा हा नक्कीच हुशार होता. त्याचं जरा कमी झालेलं वाटलं, पण चालता बोलता खाता पिता असा हा नवरा आणि बाप त्या बायकोला आणि मुलीला मिळालेला होता. गोष्ट इथे संपली. मला 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की हे ड्रग वापरण्याचं प्रमाण तुमचं काय मत आहे? हल्ली आमच्या इथे बऱ्याच ठिकाणी पॉट म्हणजे स्मोक मारुआना फ्री केलं आहे
आणि लोकांची ब्रेन फ्राय होतात आहेत. दुसरं असं की अरोमा थेरपी, लुकिंग ॲट एंजल्स यावर तुमचा विश्वास आहे का? दंड आपण ज्याप्रमाणे ताईत, गंडे, भूती वगैरे लावतो त्यावर तुमचा कितपत विश्वास आहे? आणि सगळे प्रयत्न फसले तर तुम्ही कराल का? का सुरुवातीलाच कराल? तुमचं उत्तर मला ऐकायला आवडेल. थँक यू. हॅव अ नाईस डे.